ऑल ऑफ यू सगळ्यांचं स्वागत आहे ओकल हीलर स्नेहल मध्ये. आजपासून आपला रेकी लेवल 1चा फ्रीचा 5 दिवसांचं सेशन आपल्या आजपासून सुरू होत आहे. तर सगळ्यांनी कंपल्सरी काय करायचंय, फक्त एक दिवस केला आणि सोडून दिला असं नाही. 5 दिवस कंपल्सरी सगळे सेशन अटेंड करा. 6व्या दिवशी आपला शक्तिपात म्हणजेच अटेनमेंट असणार आहे. ओके, सो कोणीही मिस करू नका. चलो स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल माझं इंट्रोडक्शन तुम्हाला थोडक्यामध्ये देते. माझं नाव स्नेहल रसाळ. ऑकल हीलर स्नेहल या नावाने फेसबुक आणि इन्स्टाला माझे अकाउंट आहेत. आणि तिथे तुम्ही रेकी शिवाय इतर बऱ्याचशा खूप काही मोडॅलिटीज आहेत हिलिंगच्या, तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये तिथे व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही चेक करू शकता. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, काउन्सिलर आहे आणि तसंच 2014-15 पासून मी ऑकल्टमध्ये काम करते. बाय प्रोफेशन मी टीचर आहे. सीबीएसईला सेकंडरी लेवलला सुद्धा मी टीचिंग केलेलं आहे. आणि आता मी फुल टाइम फक्त ऑकल्ट मध्येच काम करत आहे. आधी मी जॉब करत असताना ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही कोर्सेस करायचे. त्याच्यानंतर ऑफलाईन कन्सल्टेशन डिस्टन्स हिलिंग करत होते. आता मी फुल टाइम ऑकल्ट मध्ये काम करत आहे. ठीक आहे, मग फक्त रेकीच नाही तर रेकी सोबत डाउजिंग, पेंडुलम, एंजल थेरपी, क्रिस्टल थेरपी, EFT म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक ज्याला म्हणतात, ती पण एक थेरपीच आहे हिलिंगची. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, ऍडव्हान्स होपोनोपोनो टेक्निक आणि बरेचशा मॉडेलिटीज आहेत, जसं की आकाशिक आहे, PLR आहे. तर वेगवेगळे 8 ते 10 कोर्सेस मी शिकवते. ओके, तर ज्यांना ज्यांना बाकीच्या मॉडेलिटीज मध्ये पण इंटरेस्ट आहे किंवा जाणून घेण्याची इच्छा आहे, तर ऑकल हीलर स्नेहल फेसबुक आणि इन्स्टावरती वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल माझं इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे. आता तुम्ही सगळे वेगवेगळ्या सिटीज मधून, कुठल्या कुठल्या सिटीज मधून, गावामधून आहात, ते कमेंटमध्ये मेन्शन करायचंय. यस, संदीप सर नाशिकहून, वेलकम सर. निशा मॅम इंदोर, संजय सर नाशिक, वेलकम ऑल ऑफ यू. मॅम नागपूर, प्रीती देसाई मॅम गोवा, वनिता मॅम पुणे. ओके, स्नेहल मॅम रत्नागिरी, इंदोर, डोंबिवली, ठाणे, पुणे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या आणि महाराष्ट्र बाहेरून सुद्धा बरेच मेंबर्स आहेत. ओके, वारणा नगर, जान्हवी मॅम वेलकम. ओके, जयसिंगपूर, नागपूर, दापोली, मुंबई, नवी मुंबई सगळीकडून आहेत. कराड, येस सर, वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे रेकी लेवल 1च्या या फ्री सेशन मध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगायचं आहे की हा सेशन कोणासाठी. ओके, पहिले तर सेशन जेव्हा स्टार्ट होईल मी सगळ्यांना म्यूट करणार आहे. मध्ये कुणी बोलायचं नाहीये. सेशन संपल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल, कारण मध्ये आपला वेळ पण वाया जातो आणि इतरांनाही डिस्टर्बन्स होतं. आणि काय होतं की 5-10 मिनिटांनंतर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन येत असते. त्याच्या आधीच क्वेश्चन विचारले तर तिथे माझीही लिंक तुटते, इतरांनाही डिस्टर्बन्स येतो. त्यामुळे आपण क्वेश्चन आन्सर सेशन शेवटी ठेवणार आहे. ओके, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करू शकता झूमचा, किंवा फिजिकल तुमचा हँड रेज करू शकता. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल बघूया की रेकी हा प्रोग्राम कोणासाठी आहे. तर ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचे, आपल्यासोबतच आपली फॅमिली, फ्रेंड सर्कल, नातेवाईक यांचं आयुष्य सुंदर बनवायचंय, स्वतःसोबत इतरांचेही प्रॉब्लेम दूर करायचे, त्यांना हिलिंग द्यायचंय. तसंच ज्यांना काही नवीन शिकण्याची इच्छा आहे, आणखी आपण काही या समाजाचा घटक आहोत, मग आपण समाजाच्या प्रती सुद्धा काहीतरी देणं लागतो. ओके, तर त्याच्यासाठी ज्यांना समाजाची सेवा करायची आहे, काहीतरी चांगलं नवनवीन शिकायच्यात, नवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि इतर गोष्टी निर्माण करायच्यात, आयुष्य सुंदर घडवायचंय, त्या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. एक सेकंड, मी म्यूट करते. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगते की हा लेवल 1 फ्री का ठेवलेला. तर बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिले, अगदी आता पुणे मुंबई सारख्या आपल्या मेट्रो सिटीजमध्ये बऱ्यापैकी लोकांना नॉलेज आहे हिलिंग म्हणजे काय, ऑकल सायन्स म्हणजे काय, रेकी म्हणजे काय असते, ती काम कशी करते. पण तुम्ही अगदी आसपासच्या, जरी मेट्रो सिटीजच्या आसपासच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये, गावांमध्ये गेलात, मी खूप ठिकाणी बघितलंय की त्यांना हिलिंग म्हणजे काही माहित नाहीये. ओके, रेकी हा शब्द तर खूप जणांनी पहिल्यांदा ऐकलाय, आपल्यापैकी पण खूप जणांना माहिती नसेल, त्याचं बेसिक नॉलेज नसेल, अवेअरनेस नसेल. तर काय आहे, तर अशांमध्ये अगदी गावोगावी प्रत्येकापर्यंत हा विषय पोचवावा. ओके, त्याच्यानंतर रेकीचं बेसिक हिलिंग, बेसिक नॉलेज त्यांना असावं, जेणेकरून स्वतःचे आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्यांचे, जवळच्या लोकांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतील, स्वतःलाही हिलिंग देऊ शकतील आणि इतरांना सुद्धा हील करू शकतील, त्यांच्या आयुष्यात चांगले आपण म्हणतो ना की बदल घडवू शकतील. तर याच्यासाठी हा लेवल 1चा फ्री कोर्स आपण ठेवलेला आहे.
ठीक आहे. आता रेकी म्हणजे काय इथे कोणाला माहिती आहे? रेकी म्हणजे काय? तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचं, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणी आधी केलेला आहे का बेसिक कोर्स? अनम्यूट करून बोलू शकतात किंवा हँडरेज करू शकतात. आणि व्हिडिओ ऑन ठेवायचे. ओके, कंपल्सरी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तरच व्हिडिओ ऑफ ठेवू शकता. मॅडम ठीक आहे. येस. आणि नावाने जॉईन व्हायचंय. आयफोन आणि कुठले मोबाईलचे मॉडेल्स नको आहेत. ठीक आहे. येस, बोला, कोण होते? मॅडम येस, हा बोला, स्मिता मॅम. हॅलो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे. ओके ओके, ब्रह्मांडीय ऊर्जा. आणखी कोणाला माहिती आहे? आपण चॅट बॉक्स मध्ये पाहूयात. वैश्विक ऊर्जा. येस, वैश्विक ऊर्जा. येस कविता मॅम, नो प्रॉब्लेम. स्कूलमध्ये आहे तर ठीक आहे. इन केस लहान मूल, लहान बाळ वगैरे असेल आणि काही प्रॉब्लेम असेल अर्जन्सीमध्ये तरच ऑफ ठेवू शकता. त्याचं कारणही मी सांगणार आहे. कारण ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत ना, ती एनर्जी तुमच्यापर्यंत मिळणार नाही, मग तुम्हाला लाभ नाही मिळणार त्याचा. ठीक आहे. तर आता बघूयात की रेकी म्हणजे काय. इथे बसलेले जेवढे जण आहेत आता, ओके, 94 लोक आहेत इथे मेंबर्स. तर प्रत्येकालाच याचं नॉलेज असेल, माहिती असेल असं नाही. काहींना त्याचं पूर्व अभ्यास असेल, काहींनी केले असतील कोर्सेस बेसिकचे. ओके, पण काहींना त्याचं काहीच नॉलेज नसेल, अवेअरनेस नसेल, तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते. तर रेकी काय आहे? रेकी यालाच ही मुळात आपल्याकडचीच पद्धत आहे. ठीक आहे. अगदी पुराणांपासून आपल्यामध्ये ती वापरली गेली आहे. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये रेकीविषयी नॉलेज आहे. यालाच पूर्वी हस्तस्पर्श चिकित्सा असं म्हटलं जायचं. एक उदाहरण देते, सगळ्यांनी बघितले असतील साईबाबा वगैरे किंवा आधीचे आपले जे महान मोठमोठे साधू संत होऊन गेलेत, ते कशा पद्धतीने हील करायचे, रोग किंवा आजार कसे दूर करायचे? तर फक्त टच थेरपीने, केवळ हाताने स्पर्श करायचे आणि त्या रुग्णाचा रोगमुक्त करायचे किंवा त्यांचा आजार काढून टाकायचे. ओके, तर याला रेकीलाच काय म्हणतात, पुरातन काळापासून याला हस्तस्पर्श चिकित्सा असं म्हणतात. ओके, आपल्या अनेक वेदांमध्ये रेकीबद्दल खूप सारी माहिती आढळून येते. ठीक आहे. तर रेकी काय आहे? ही एक वैश्विक ऊर्जा आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ओके, आणि देवाने ती आपल्या सगळ्यांमध्ये, लक्षात ठेवा, ही ऊर्जा जी आहे, हिलिंग पॉवर आहे, ती नॅचरल, निसर्गतःच जन्मापासून आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे, आपल्या सगळ्यांकडे आहे. फक्त आपल्याला काय नाहीये, त्याची जाणीव नाहीये, अवेअरनेस नाहीये तो. ओके, ती ऍक्टिव्ह कशी करायची, ऑपरेट कशी करायची आणि स्वतःसाठी इतरांचा लाभ किंवा इतरांना त्याचा लाभ कसा मिळवून द्यायचा ते आपल्याला माहिती नाहीये. तेच आपण या पुढच्या 5 दिवसांच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. तर ही एक हस्तस्पर्श चिकित्सा आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे. आणि देवाने आपल्या दोन्ही हातांमध्ये, प्रत्येकामध्ये ती एनर्जी आहे, आपल्या दोन्ही हातांमध्ये कुठलाही आजार, लिटरली कोणताही आजार, मोठ्यात मोठा आजार दूर करण्याची पॉवर, ती क्षमता, ती ताकद आपल्यामध्ये निसर्गाने आणि देवाने दिलेली आहे. ह्याला तुम्ही एक नैसर्गिक देणगी किंवा परमेश्वराची देणगी सुद्धा म्हणू शकता. ओके, ती कशी ऍक्टिव्हेट करायची आपण बघणारच आहोत येणाऱ्या 5 दिवसांमध्ये आजपासून. ठीक आहे. तर प्रत्येकाकडे आहे, फक्त ती ऍक्टिव्ह ऑपरेट करायची आपल्याला माहिती नाही. ते नॉलेज आपण या 5 दिवसांमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर रेकीमुळे आता बघा, रेकी ही काम कशी करते. एक छोटस उदाहरण तुम्हाला देणार आहे. आता रेकी ऊर्जा चालते कशावर? तर ही एक वैश्विक ऊर्जा शक्ती आहे. ओके, ही विश्वातील ऊर्जा शक्तीवर ही रेकी ही काम करते. कशा पद्धतीने बघा, तर रेकीमध्ये काय केलं जातं, ही ब्रह्मांडात जी ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा, ती आपल्या शरीरातील प्राणशक्तीसोबत कनेक्ट केली जाते. आपलं शरीर कशावर काम करतं? आपल्या शरीरातील प्राणशक्तीवरती आपले सगळे अवयव काम करतात, हो की नाही? प्राणशक्ती नसेल तर काय होईल? आपण जगू शकतोय का? नाही, हो ना. तर मग ही रेकीमध्ये काय केलं जातं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती ऊर्जा, वैश्विक ऊर्जा आणि आपल्या शरीरातील प्राणशक्ती हे एकमेकांशी कनेक्ट केले जातात आणि याच्या थ्रू आपण रुग्णाला किंवा स्वतःला रेकीचं हिलिंग देऊ शकतो. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित केली जाते आणि त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीला रेकीचं हिलिंग दिलं जातं. ठीक आहे. आणखी सोप्यात सोपं करून सांगते तुम्हाला. बघा हा, आपण रोज आरशामध्ये बघतो ना स्वतःला, आपलं प्रतिबिंब सगळेजण बघतात. समजा एक उदाहरण म्हणून सांगते की समजा त्या आरशावरती धूळ साचली, ठीक आहे, आणि तो तुम्ही साफच नाही केला, क्लीन नाही केला, तर काय होईल? हँड रेज करून बोलू शकताय किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय.
आरशावरची धूळ तुम्ही साफच नाही केली तर काय होईल? दोन वेळा ती दिसेल. चांगली दिसणार. हम्म. दिसणार नाही आपल्याला क्लिअर. ओके, हा क्लिअर नाही दिसणार. रजनी पवार मॅडम ते बरोबर. आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसणार नाही, आपण नीट पाहू शकणार नाही. सपोज त्याच्यावर धुळीचा थर साचत गेलाय साचत गेलाय साचत गेलाय तर काय होईल? काहीच बघू शकणार नाही. तर आरशाचा काही उपयोग आहे का आपल्याला मग? हो की नाही? मग सेम हे आपल्या बॉडी बाबत सुद्धा लागू पडतं. जसं मी म्हंटल की आरशावर धूळ साचली तर आपलं प्रतिबिंब आपल्याला नीट दिसणार नाही, अजिबात दिसणार नाही, आपण पाहू शकणार नाही स्वतःला. ओके, त्याचप्रमाणे काय की आपल्या शरीरातील ही प्राणशक्ती आहे ज्याच्यावरती सगळे अवयव शरीराचे काम करत असतात. प्राणशक्तीच्या मार्गामध्ये जर अडथळे साचले, अशुद्धी साचली, ज्याला आपण टॉक्सिक घटक किंवा विषारी घटक म्हणतो, विषारी घटक, नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा, एनर्जी जर साचत गेली तर काय होतं? आपल्या प्राणशक्तीला अडथळा तयार होतो. ओके, प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळी मानसिक आणि शारीरिक आजार निर्माण होतात. ठीक आहे, मग हे मानसिक आणि शारीरिक आजार दूर करण्याचं काम करून करतं तर रेकीची ही एनर्जी करते. ओके, रेकी शक्तीद्वारे आपण आपले मानसिक शारीरिक एवढेच नाही तर आपल्या वेगवेगळ्या आपल्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू आहेत, जे काही ब्लॉकेजेस, अडथळे, प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये ते सगळे आपण दूर करू शकतो. स्वतःला आणि इतरांना सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकतो. ठीक आहे, फक्त एवढंच नाहीये तर बघा, रेकीचे खूप सारे फायदे आहेत, अगणित असे फायदे आहेत. त्यातील काही आता आपण बघूयात आजच्या सेशनमध्ये. रेकीमुळे फर्स्ट ऑफ ऑल काय होतं की तुमचं मन शांत होतं. ओके, त्याच्यानंतर तुमचे मानसिक ताणतणाव असतील तर ते निघून जातात, भावनिक अडथळे दूर होतात. त्याच्यानंतर तुमचा ऑरा क्लीन व्हायला मदत होते, ऑरा तुमचा स्ट्रॉंग होतो, क्लीन होतो. त्याच्यासोबत आणखी काय होतं की तुम्ही प्रसन्न राहता, नेहमी प्रसन्न राहता, क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी बनते तुमची. आता रेकी आणखी काय करते बघा, एक उदाहरण म्हणून सांगते. आपल्या कोणालाही आपण फ्युचर प्रेडिक्ट करू शकतो का? भविष्य सांगू शकतो आपण उद्या काय घडणार आहे आपल्या आयुष्यात? नाही की नाही? मग लक्षात ठेवा की सपोज काही तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा जवळचे लोक आज खूप छान आहेत तुमच्याशी. ओके, इन फ्युचर तुम्हाला माहित नाही तुमचं त्यांच्यासोबत रिलेशन आत्तासारखं असेल का 2 वर्षांनी, 4 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी? कोणालाच माहिती नाहीये. ओके, मग रेकी काय करते माहितीये का? जसे तुम्ही रेकीमध्ये येता आणि रेकीची प्रॅक्टिस चालू करता तर रेकी काय करते, इन फ्युचर म्हणजे भविष्यात जे तुमच्यासाठी धोकादायक आहेत, त्रासदायक आहेत, अशा व्यक्तीच नाही तर अशा घटना तुमच्यापर्यंत येऊच देत नाही. अशा व्यक्ती आधीच तुमच्यापासून दूर जातात आणि स्वतःहून दूर जातात. हा, तुम्हाला तिथे काही एफर्ट्स करण्याची गरज नाहीये. जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे, धोकादायक व्यक्ती आपोआप तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. आणि या उलट काय होतं की जे तुमच्यासाठी लाभदायक आहेत किंवा तुमचं आपण म्हणतो ना की तुमचं फ्युचर छान करणार आहेत किंवा तुमच्यासाठी एखाद्या एंजल सारखं कामं करणार आहेत किंवा तुमच्यासाठी खूप आयुष्यात तुमच्या सुखसमृद्धी आणणार आहेत, आयुष्यात बदल घडवणार आहेत, आयुष्य तुमचं सुंदर करणार आहेत, तर अशा वेगवेगळ्या व्यक्ती, अननोन पर्सन असतील, वेगवेगळ्या कारणाने त्या व्यक्ती तुमच्याशी जोडल्या जातील. ठीक आहे, त्याचसोबत रेकी आणखीन काय करते बघा की लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच सजीव आणि निर्जीव या सगळ्या गोष्टींवर रेकी करते. फक्त असं नाही की आपण जिवंत व्यक्तींनाच रेकीचं हिलिंग देऊ शकतो, निर्जीव वस्तूंना सुद्धा तुम्ही रेकीचं. एक सेकंड, माझा व्हिडिओ पॉज होतोय का? कोणीतरी एकाने सांगायचंय. नाही नाही मॅम, मॅडम. नाही नाही मॅम, होत. चालू आहे चालू. बघते. क्लिअर दिसतो. सीमा मॅडम, सीमा कदम मॅडम, आवाज तुमचं सुद्धा क्लिअर नेटचा आहे. इश्यू का बघा. सीमा मॅम, कारण माझं वायफाय स्ट्रॉंग आहे इथे, तुमचा नेटचा इश्यू नाहीये ना, चेक करा एकदा. ओके, कुठे होतो आपण की सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींवरती रेकी काम करते. ठीक आहे, आणखी एक महत्वाचं की रेकी मुळात सकट काम करते, म्हणजे रूट कॉजवर काम करते. उदाहरण म्हणून सांगते की एखादा तुम्हाला मेडिकलचा प्रॉब्लेम असेल, ओके, एखादा शारीरिक आजार असेल आणि तुम्हाला ट्रीटमेंट चालू आहे, औषधं तुमची चालू आहेत, पण त्या औषधांबरोबरच तुम्ही जर रेकीचं हिलिंग दिलं स्वतःला आणि इतरांना तर तुमचा जो आजार आहे तो मुळासकट दूर होतो. काही वेळेला बघा आपल्याला छोटे मोठे आजार असतात, आपण काय करतो, मेडिसिन्स घेतो, तात्पुरतं रिलीफ वाटतं आपल्याला आणि पुन्हा काय होतं, पुन्हा ते चक्र चालू राहतं. जेव्हा तुम्ही औषधं घेता तात्पुरतं रिलीफ वाटेल, पुन्हा काही वेळाने कालांतराने काय होतं, पुन्हा डोकं दुखू लागतं किंवा तो आजार डोकंवर काढतो. मग हे चक्र सतत चालू राहतं. ओके, मग रेकी काय करते तर तो आजार मुळासकट तुमच्या शरीरामधून काढून टाकते. मग तो मानसिक लेवलचा असू देत किंवा शारीरिक लेवलचा असू देत किंवा आध्यात्मिक भावनिक कोणत्याही लेवलचे असू देत, मुळासकट ते प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातून दूर करते. ओके, आता बघा हा रेकी कुठं कुठं वापरू शकताय.
तर तुमचं घर असेल, तुमची गाडी असेल, त्याला तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकताय. त्याचसोबत एक सेकंड, त्याचसोबत कुठे देऊ शकताय की तुमचं कारखाना असेल, तुमचं शॉप असेल, बिझनेस असेल, त्याला रेकी देऊ शकताय. तुमच्या कारखान्यामध्ये यंत्र असतील, मशीन असतील, त्याला रेकी देऊ शकताय. लिटरली तुमच्या पेट्सना म्हणजेच तुमचे पाळीव प्राणी जे आहेत त्यांनाही तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकताय. ओके. रेकी कुठे काम करते तर तुमच्या हेल्थवरती काम करते. हेल्थ बद्दल कुठले ब्लॉकेजेस असतील, वेल्थ वरती. ओके. म्हणजेच वेल्थ संबंधित कुठले ब्लॉकेजेस, अडथळे तुमच्या आयुष्यात असतील, पैशाच्या चणचण असेल, कमतरता असेल, ब्लॉकेजेस असतील, त्याच्यासोबत रिलेशनशिप इश्यूज असतील, ओके, करिअरमध्ये काही प्रॉब्लेम असतील, सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस रेकी तुमच्या आयुष्यातून काढून टाकते. ठीक आहे. आपण आज काही बरेचसे एक्सपेरिमेंट टास्क करणार आहोत. सॉरी हा, थोडी लाईट गेली होती. मोस्टली या वेळेला कधी जात नाही लाईट. ओके. माझा आवाज क्लिअर आहे? आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे, क्लिअर थोडी तरी येस. आपण कुठे होतो? रेकी हेल्थ वेल्थ नाही, नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करणार होतो. येस, आपण बरेचसे एक्सपेरिमेंट आज आपण करणार आहे आणि टास्क पण करणार आहे. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल सांगते की WHO ओके 2024-25 मध्ये जे त्यांनी मेन्शन केलंय की जगामध्ये, आपल्या संपूर्ण या जगामध्ये प्रत्येक वर्षी ना 1 अब्जपेक्षा जास्त लोक मेंटल इश्यूजनी ग्रस्त असतात, म्हणजे मानसिक आजाराने ग्रस्त असतात. मग विचार करा, 2025 मध्ये हा आकडा 1 अब्जापर्यंत पोहोचलाय. आता आणखी पुढे 26, 27, 28 पर्यंत हा आकडा किती पटीने वाढेल. म्हणून मगाशी जे मी म्हटलं की मला आपल्याला प्रत्येक घरामध्ये एक एक हिलर ओके घडवायचं. ऍटलिस्ट लोकांना बेसिक नॉलेज रेकी हिलिंगचं हवंय, जेणेकरून स्वतःला, आपल्या घरातील व्यक्ती, जवळचे व्यक्ती, तुमचे फ्रेंड सर्कल, या सगळ्यांना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके. तर बघा, जसं मी म्हटलं की हे सगळे ब्लॉकेजेस आहेत. मग ते मानसिक असू देत, भावनिक, आध्यात्मिक, अगदी बौद्धिक लेवलचे सगळे ब्लॉकेजेस, सगळे अडथळे कशामुळे निर्माण होतात माहितीये? तर ते आपण स्वतः क्रिएट करत असतो, आपल्या विचारांनी आणि कर्मांनी. कसं काय ते आपण एक्सपेरिमेंटनी बघणारच आहोत. ठीक आहे. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की बघा हा, समजा तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये एक रिकामा ग्लास आहे. तर माझ्याकडे बॉटल आहे. रिकामा ग्लास तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे असं इमॅजिन करायचंय. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही 5 मिनिट हा ग्लास होल्ड करू शकता हातामध्ये? हो मॅडम. ओके. पूर्णिमा मॅम म्हणतात हो. ओके. 10 मिनिट, 15 मिनिट होल्ड करू शकता? असंच हो ठेवू मॅडम. शकता का 15 मिनिट हातामध्ये? हा, काहीच प्रॉब्लेम नाहीये ना, रिकामा तर आहे, कुठे त्याचं एवढं वेट आहे, हो की नाही? 15 मिनिटं चालू शकेल. ओके. 1 नाही, तास होल्ड करू शकता कोणी? पण हात नाही. गळून येतो. येस और नो? हात गळून येतो. रजनी मॅम काय म्हणतात? हात गळून येतो मॅडम. हा, हात ओके. ओके. ठीक आहे, तुमचं कारण झालं. आणखी कोण धरू शकते 1 तासभर? रिकामा ग्लास आहे फक्त. नाही, इंटेन्स करू शकतो पण असं नाही धरू शकत.
ओके. एक तास आपण सपोज की 24 तासासाठी एक पूर्ण दिवस तुम्ही या हातामध्ये असंच पकडून ठेवायचं आहे. ठेवू शकता? नाही होल्ड करू नाही. शकता? का बरं? नाही. नाही नाही ते अडचण काय वाटेल म्हणजे? किंवा दुसरी कामं करता येणार नाही. ओके, दुसरी कामं करता येत नाही. आणि पहिलं काय होईल? तुमच्या शरीरासोबत, हात तुमच्या बॉडी सोबत काय होईल? कोण सांगेल? हात दुखेल, हात दुखायला लागेल. हा, हात ओके, हात दुखायला लागेल. आखडल्यासारखा होईल, हात प्रत्येकाची दुखेल. कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. कोणी 5 मिनिटं होल्ड करेल, कोणी 10 मिनिटं, कोणामध्ये जास्त कॅपॅसिटी असेल 15 ते 20 मिनिटं ते हा, धरू शकतात. पण त्याच्यापेक्षा काय जास्त. माहितीये, एक पॉइंट असा येईल, नाहीच धरू शकणार तो, अगदी रिकामा का असेना. अगदी पेपर जरी म्हटला ना, की ग्लास पण राहू दे, की तुम्ही फक्त एक पेज आहे ना, एक पेपर वहीचं पान फाडून घ्या आणि ते हातात धरा. त्याचं तर काहीच वेट नाहीये ना, तरी धरू शकतो आपण. नाही नाही धरू करू शकतो शकत. का हातामध्ये? नाही. काय होईल माहितीये, सुरुवातीला आपली ही बोट दुखू लागतील, मग मनगट दुखू लागेल, मग हळूहळू तो पेन कुठे जाईल? कोपरापर्यंत. मग आपलं तुमचं कोपर दुखू लागेल, मग शोल्डर दुखू लागतील, हळूहळू मान दुखेल, त्याच्यानंतर हळूहळू तुमचा पूर्ण पाठीचा मणका कणा दुखू लागेल. आणि एक पॉइंट असेल की तुम्हाला तो पेन सहन होणार नाही आणि तुम्ही बॉटल बाजूला सोडून द्याल, हो ना, किंवा ग्लास ठेवून द्याल. कशामुळे? नाही होल्ड करू शकत आपण, हो की नाही? पूर्ण बॉडी पेन करू लागेल. मग विचार करा, ही तर फक्त हा रिकामी बॉटल किंवा रिकामा ग्लास आहे. मग कधी कोणी विचार केलाय का, की आपण जे वर्षानुवर्षे आपल्या मनामध्ये राग, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, मग कोणकोणत्या आहेत? की राग आहे, द्वेष आहे, चीड आहे, एखाद्या गोष्टीची, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या व्यक्तीची चीड असते. चीड, संताप, राग, द्वेष, मत्सर, पश्चाताप, वेगवेगळ्या गिल्ट असतात आपल्याला. ओके. मग या सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक ज्या एनर्जी आहेत, त्या आपण महिनोमहिने आणि वर्षानुवर्ष आपण जे साठवून ठेवतो मनामध्ये, ते योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य. जर तुम्ही ग्लास नाही पकडू शकत आहे, तर मग एवढ्या ते नकारात्मक ऊर्जा, भावना आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवतोय, अगदी महिनोमहिने नाही, फक्त वर्षानुवर्ष. अगदी 5वी 6वीत काय घडलंय, किंवा 12 वर्षाची असताना माझ्यासोबत काय घडलंय, कोण काय बोललंय, एखादी व्यक्ती, ओके, कुठला नकारात्मक प्रसंग घडलाय, तो आपण आतापर्यंत एवढ्या वर्ष आपण होल्ड करून ठेवतो. मग ते चांगलं आहे का? पण आपण तो ऑलरेडी सगळेजण करतात, हो की नाही? मी फक्त बॉटलचं उदाहरण देऊन नाही. समजावून सांगितलं. कम्पेअर करा, की तुम्ही ग्लास नाही धरू शकत आहे, तर मग आपण हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते वर्षानुवर्ष कसे काय होल्ड करू शकतो? आणि याचा कधी कोणी विचार केलाय का, की त्या ज्या नकारात्मक भावना आहेत, ऊर्जा आहेत, ते सगळे इमोशन्स, मग त्याचा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या भावनांवर किती वाईट परिणाम होत असेल? हे तर फक्त हे कसं आहे, हे वरवरून दिसतंय, की बॉटल एक तास पकडली तर माझा हात दुखणार आहे, माझं बोट दुखेल, माझा हात दुखेल, शोल्डर दुखेल, पाठ दुखेल, ओके. पण जे तुम्ही साचवून ठेवलंय, नकारात्मक गोष्टी आहेत, ओके, नको असणाऱ्या गोष्टी तुम्हाला ज्या ऑलरेडी मनामध्ये साठवून ठेवल्यात, आणि एक दिवस नाही, फक्त वर्षानुवर्षे, महिने पण सोडाच, मग त्याचा कधी विचार केलाय का? कारण ते दुखत नाहीये. ओके, इथं बॉडीला पेन होणार आहे, ते दुखतं, पण कुठे दुखतं सांगू का? काय होतं, की हे जे नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा आहे, ते तुम्ही वर्षानुवर्षे साठवून ठेवलंय शरीरामध्ये, ते रिलीज करत नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, त्या नकारात्मक ऊर्जा आणि भावनांमुळे, त्याच्यामुळे आपल्याला मानसिक आजार होतात. पहिले ते मनावर परिणाम करतं, आणि मनावर परिणाम झाला की नंतर तुमच्या बॉडीवर रिफ्लेक्ट होतं. त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे शारीरिक आजार निर्माण होतात. कुठलाही आजार, मी नेहमी सांगते, कोणताही आजार डिरेक्टली तुम्हाला शरीरावरती, बॉडीवरती होत नाही. तो सबकॉन्शियस लेवलला, कुठेतरी डीप लेवलला, आतमध्ये तुमच्या मनामध्ये पहिला तयार झालेला असतो. मग म्हणून ही नकारात्मकता आज आपण रिलीज करणार आहे. ते निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह थॉट्स, सगळ्या फिलिंग्स, इमोशन्स आपण आपल्या शरीरातून आज काढून टाकणार आहे, मनामधून. ठीक आहे. तर एक टास्क करणार आहोत. सगळ्यांकडे पेज आहे, नोटबुक हो. आहे, हो. पेन. मग आता काय करायचं, सगळ्यांसाठी कंपल्सरी हे टास्क, ओके. काय करायचं सर्वांनी, तर तुम्हाला वाटतं ना, की माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलंय ते या व्यक्तीमुळे, ओके, किंवा आयुष्यात जे मी आता सफर करतेय, जे काही वाईट घडलंय माझ्या आयुष्यात, ते सगळ्या गोष्टींना ही व्यक्ती जबाबदार आहे. मग ती एक व्यक्ती असेल किंवा 10 व्यक्ती असतील. तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींची नावं अशी वाटतात, त्या त्या व्यक्तींची नावं त्या पेजवरती आता लिहून काढायची, आत्ता लगेच. मग काहींच्या लिस्टमध्ये 1-2 नावं येतील, काहींच्या लिस्टमध्ये 15-20 नावं येतील, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ती निगेटिव्ह एनर्जी आज आपल्याला रिलीज करायची आहे. हा एक आहे. बरं.
मॅम फक्त नावं लिहायचे का इन्सिडेंट पण लिहायचे? इन्सिडेंट नाही लिहायचं मॅडम, फक्त नावं लिहायची. आपण त्याच्यासाठी मेडिटेशन करणार आहोत नंतर. ओके, फक्त नावं लिहा. यस, वसुधा पाटील मॅम, काही विचारायचं होतं का तुम्हाला? अनम्यूट करा आणि विचारा मॅम. मॅडम म्यूट आहात तुम्ही. हा, हॅलो. येस. हा, हा थँक्यू. बोला मॅम. म्हटलं व्हिडिओ दिसतोय का? मला कळत नव्हतं की समोरनं दिसतंय की नाही असं. दिसतोय मॅम, दिसतोय. ओके, थँक्यू ओके, थँक्यू. चलो. सर्वांनी नावं लिहायची आहेत पटकन. मी आता म्यूट करते सर्वांना. सगळे यस सुनील सर, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार असेल किंवा तुम्ही स्वतःला जरी दोषी धरत असाल एखाद्या गोष्टीसाठी, स्वतःचंही नाव लिहायचं त्या चिटमध्ये. ओके, ओके, डन. आता काय करायचंय, सर्वांनी ती लिस्ट आणखी एकदा वाचायची. ही लिस्ट वाचून काढायची आहे. ओके, डन. चलो, मग आता मला सांगा, ही नावं वाचल्यानंतर अजून पण तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते का? किंवा अजूनही तुम्हाला राग येतोय का? ती घटना, ती व्यक्ती आठवते का? हो. ओके, किंवा आपल्या रागावरती कंट्रोल राहत नाही, विसरणंच कठीण होतं, किती ट्राय करा हो विसरू मॅम. शकत नाही, असं होतं का? हो, ओके, हो होतं हो. होतं. निगेटिव्ह हो होतं. इमोशन्स आपल्यामध्ये आहेत अजूनही साचलेले. मग त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की करिअर, फिनान्शियल प्रॉब्लेम्स, रिलेशनशिपमध्ये इश्यूज, हेल्थमध्ये, वेल्थमध्ये इश्यूज, हे सगळे जे आहेत आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये जे काही ब्लॉकेजेस साठलेत, त्याला मूळ कारण इथे आहे. कारण तुम्ही नको असणाऱ्या गोष्टी सगळ्या साचवून ठेवल्यात मनामध्ये, त्याच आपण आज रिलीज करणार आहोत. मग आता टास्क देते, हे जे चीट आहे ती संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एकतर जाळून टाका किंवा फाडून टाका. आणि हे केव्हापर्यंत करायचंय? जोपर्यंत तुम्हाला रिलीफ वाटत नाहीये. ओके, आधीच्या बॅचच्या काही लोकांना 1-2 दिवसामध्ये फरक आलेला आहे. ओके, त्या मॅडम दुसऱ्या सेशनला आल्या, त्या मस्त स्माइल करत होत्या, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. ओके, काही लोक अक्षरशः रडलेले आहेत फर्स्ट सेशनमध्ये. तर काय करायचंय, डे 1 पासून म्हणजे आजपासूनच हा टास्क रोज करायचा आहे, की रोज त्या व्यक्तींची नावं लिहायची आहेत आणि ती चीट रात्री झोपण्यापूर्वी फाडून किंवा जाळून टाकायची. सलग 7 दिवस पहिले करून ठेवा. ठीक आहे, आणि केव्हापर्यंत करायचं? जोपर्यंत ती व्यक्ती लिटरली समोर येऊन ती व्यक्ती उद्या उभी राहिली तुमच्या, तरीही तुम्ही न्यूट्रल राहिलं पाहिजे, तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे. ओके, तर हे रोजचं टास्क असणार आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट आहे, ती नोट करून ठेवा. चलो, आता पण एक हे काम कधी होतं. करायचं? कधी मॅडम? कधी करायचं? हो हो, सकाळी उठल्यानंतर लिहू शकताय, रात्री झोपण्यापूर्वी फाडून टाका. ठीक आहे, चलो आता पुढे जाऊया. ओके, मग हे ठीक का आहे. करणं गरजेचं आहे सांगते मी तुम्हाला. तर बघा, हे राग, संताप, द्वेष, निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह इमोशन्स आहेत, त्या साठवून ठेवल्यामुळे काय होतं की तुम्ही नवीन गोष्टींना जागाच नाही ठेवत आहे. काय होतं, नवीन गोष्टी अट्रॅक्ट कराल का तुम्ही लाईफमध्ये? तुमची स्वप्न, ध्येय नाही. पूर्ण कराल का? नाहीच करू शकणार. ओके, आणखी एक एक्झाम्पल देते, सोपं करून सांगते तुम्हाला. बघा, तुमच्या घरामध्ये एखाद्या रूम मध्ये तुम्ही खचाखच अडगळ भरून ठेवली आहे. ओके, तुमच्या घराच्या एका रूम मध्ये तुम्ही खचाखच अशी अडगळ भरली आहे, म्हणजे ज्या काही वस्तू तुम्हाला लागणारच नाहीयेत, आधी कधी वापरात नव्हत्या आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला लागणार नाहीयेत.
ज्याला माझ्या भाषेत, मी सोप्या भाषेत सांगते, भंगार पत्रा लोखंड. ओके, आपण एका रूम मध्ये भरून ठेवलंय. त्या घरामध्ये ठेवण्याच्या वस्तू आहेत का? फेकून देण्याच्या वस्तू आहेत. पण समजा त्या अडगळीच्या रूम मध्ये तुम्हाला नवीन फर्निचर सोफा सेट घेतलाय आणि तुम्हाला त्याच रूम मध्ये ठेवायचंय. इज इट पॉसिबल? नाही. आहे का सांगा? नाही का बरं नाहीये? कोण सांगेल? मग दीपा मॅडम समोर आहेत, बोला तुम्हीच. का नाहीये मॅडम? तिथे जागाच नाहीये ना ठेवण्यासाठी, मग ठेवणार कुठे? येस, जागाच नाहीये. आणि ते कधी आपण वापरणार आहे का पुन्हा? नाही. वापर तर कधीच होणार नाहीये, नाही हो की कधीच नाही? नाही. तर मग बघा, तुम्हाला जर नवीन फर्निचर ऍड करायचं तर तुम्हाला काय करायला लागेल? आधी ती रूम साफ करायला लागेल. तिथं जी अडगळ आहे, नको असणारं साहित्य सामान आहे, ते पहिलं बाहेर फेकून द्यावे लागेल. ती रूम साफ करावी लागेल, रिकामी करावी लागेल. ब्रह्मांडाचा एक नियम आहे बघा, विश्वाचा नियम कोणता आहे? लॉ ऑफ युनिव्हर्स. की तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी आहे, तुम्हाला काही आयुष्यात अट्रॅक्ट करायचंय, तुमची सगळी स्वप्न, ध्येय, इच्छा पूर्ण करायच्यात, किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करायची आहे, तुम्हाला आयुष्यात हवी आहे, नवीन गोष्ट हवी आहे, तर त्याच्यासाठी पहिले जागा रिकामी करा. तिथं पोकळी तयार करायला लागते, स्पेस क्रिएट करावा लागतो. ठीक आहे? तुम्ही जर ऑलरेडी ती रूम अडगळीने भरली आहे, तुम्ही जागाच नाही ठेवली ना नवीन गोष्टींना तिथे यायला, मग कशा नवीन गोष्टी आयुष्यात येतील? हो की नाही? सेम तेच आपल्या मनाच्या बाबतीत सुद्धा. मगाशी मी काय म्हटलं की आपण मनामध्ये नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, जे काही 10, 12, 15 वर्षापूर्वी घडले ते पण अजून होल्ड करून ठेवतो. त्या व्यक्ती, ते प्रसंग, ते किती आपण साठवून ठेवतो. त्याच्यावर जर राग असेल, चीड, द्वेष, संताप, इव्हन स्वतःबद्दल, स्वतःच्या एखाद्या कृतीबद्दलचा पश्चाताप, की मी असं करायला नको पाहिजे होतं तेव्हा, मी अशी का वागले, मी हे वागायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. आता त्याचा उपयोग आहे का? सांगा. पास्ट मध्ये ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याचा आपल्या प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये आपल्याला फायदा आहे का? फायदा नाहीच आहे, पण झालं तर नुकसानच होणार आहे तुमचं. येस और नो? मग का ते साठवून ठेवायचं? जसं त्या रूम मध्ये मी म्हटलं की त्या रूम मध्ये अडगळ आहे, मग आपल्या मनातली अडगळ कुठली आहे ते कधी आपण विचार केलाय? ही अडगळच आहे ना, नको असणारं सामान आहे आपल्या मनामध्ये जे आपण साठवून ठेवलंय. नकारात्मक ऊर्जा, भावना, राग, संताप, द्वेष, चीड, गर्व असेल, पश्चाताप असेल, ज्या नको असणाऱ्या सगळ्या भावना त्या आपण इथे साठवून ठेवल्या, ती अडगळ आहे आपल्या मनातली. ओके, मग लक्षात घ्या, तुम्हाला आयुष्यात नवीन गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत, लाईफमध्ये सक्सेस हवाय. ओके, काहीतरी नवीन गोष्टी अचीव्ह करायच्यात, तुमची स्वप्न, तुमची ध्येय पूर्ण करायच्यात, मॅनिफेस्ट करायच्यात चांगल्या चांगल्या गोष्टी. तर हे काढलं पाहिजे ना. देव सुद्धा काय म्हणेल देताना? ऑलरेडी भरलंय तिथे, आता मी काय देणार आहे? येस और नो? ऑलरेडी तुम्ही इथे भरून ठेवलंय सगळं नकारात्मक गोष्टींनी. मग युनिव्हर्स तरी कसं देईल तुम्हाला? कशी ती वैश्विक शक्ती देईल सांगा? मॅनिफेस्ट होईल का? नाही. मग ती रूम आपल्याला, लॉ ऑफ युनिव्हर्स काय? युनिव्हर्सचा लॉ की तिथं तुम्ही जागा तयार करा, स्पेस क्रिएट करा, तरच नवीन गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. ओके, मग आज आपल्याला ही जी मनातली अडगळे, साचलेली नकारात्मक ऊर्जा, भावना सगळ्या काढून टाकायचे, नको असणारे इमोशन्स. ओके, हे सगळे आपण आज रिलीज करणार आहोत. जसं मी मगाशी म्हटलं की इथे रेफरन्स लागतोय, मगाशी मी काय म्हटलं की आपल्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस आहेत, अडचणी आहेत, मग त्या पैशाचे असू देत, रिलेशनशिप विषयी असू देत, तुमच्या हेल्थ बद्दल असू देत, करिअरमध्ये काहीतरी अडचणी येतात, आहे मनासारखा जॉब मिळत मॅडम व्हिडिओ पॉज झाला का? ते सगळे कुठून निर्माण होतात? तुमच्या विचारांनी आणि कर्मांमुळे निर्माण झालेले असतात. आपण इथे सोडायलाच तयार नाहीये आणि आपल्याला रडगाणं जगाला दाखवायला आवडतं. मगाशी जसं म्हटलं, त्या रूम मध्ये जसं म्हटलं अडगळ आहे, ते भंगार, पत्रा, लोखंड, नको असणारं सामान आहे. ओके, नको असणाऱ्या गोष्टींचं तुम्ही हॉलमध्ये एक्झिबिशन लावाल का? किंवा घरात तुम्ही डेकोरेट करून लावाल का? सांगा बरं, नाही. लावाल का? नाही. मग घरात आपण त्या गोष्टी ठेवत नाही, विचार करण्यासाठी गोष्टी. जर घरामध्ये नको असणाऱ्या गोष्टी तुम्ही ठेवत नाही, लगेच भंगारवाला आला की देऊन टाकतो, काही उपयोगाचं नाहीये म्हणून. ओके, साठवत नाही, छान डेकोरेट करतो ना आपण आपलं घर, हो की नाही? मग आपल्या मनामध्ये का साठवून ठेवतो? मग त्याचं एक्झिबिशन मांडायला खूप लोकांना आवडतं. सॉरी टू से, बरेच लोक इथं असतील तसे. ओके, की कोणी आलं की त्याला रडगाणं ऐकवा, मग आपल्याला छान रिलीफ वाटतं. हा, त्याला मी ऐकवलं ना, आता माझं दुःख हलकं वाटतं. त्याला वेगवेगळे आणखी मार्ग आहेत ना हील व्हायला. मग आपली नकारात्मकता त्या व्यक्तीकडे कशाला? आणि तुम्ही फक्त त्या व्यक्तीपर्यंत सोडत नाहीयेत, लक्षात ठेवा. ते कुठे जाते? युनिव्हर्स मध्ये जाते, ब्रह्मांडात जाते. ओके, आपल्याला तात्पुरतं बरं वाटत असेल कोणाशी तरी शेअर करून, पण ते पॉझिटिव्ह एनर्जी आहे का? नाहीच. निगेटिव्ह एनर्जी आहे ना, निगेटिव्ह थॉट्स आहेत.
ते डिरेक्टली कुठे जातात? ब्रह्मांडात. मग ब्रह्मांड काय म्हणतो तुम्हाला? तथास्तु. अजून पण रडगाणं गाणाऱ्या सिच्युएशन लाईफमध्ये येत राहतील. ओके, त्याच्यामुळे त्याच्यातून कधीतरी बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जेवढं लवकरात लवकर ह्या निगेटिव्ह इमोशन्स एनर्जी पासून तुम्ही डिटॅच व्हाल, त्याच्यामधून बाहेर पडाल, तेवढ्या लवकर तुमचं आयुष्य सुखी समृद्धी होणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. ओके, समजलं? मग आता बघा, हे विचार आणि आपल्या कर्मांमुळे तयार होतात हे ब्लॉकेजेस. मग हे का तयार होतात? तर अजूनही तुम्ही स्वतःला माफ नाही करू शकलात, तुम्ही त्या व्यक्तींना नाही माफ करू शकलात. ठीक आहे, कारण डीप लेवलला माफ केलं असतं तर डीप लेवलला अजूनपर्यंत तो राग तुम्ही धरून ठेवलाच नसता. हो की नाही? बरोबर. आपल्याला वरवर वाटतं हा मी विसरली एखादी घटना, त्या व्यक्तीला मी माफ केलंय, ती घटना पण विसरले नाही. सबकॉन्शियस लेवलला कुठेतरी बॅकग्राऊंडला ते असतं आणि त्याच्यामुळे युनिव्हर्समध्ये जाऊन पुन्हा तसेच रिझल्ट तुमच्या वाट्याला येतात. आणि आपण काय म्हणतो मग? मी एवढे कष्ट करते, एवढे प्रामाणिकपणे वागते आणि माझ्या बाबतीत पुन्हा रिपीट घटना का घडतायत? तशाच घटना, तसेच प्रसंग, तशाच व्यक्ती का मी अट्रॅक्ट करते? तर आपण ते रिलीज केलेलं नाहीये, ते निगेटिव्ह इमोशन्स. ओके, तर तेच आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात पहिले तर माफ केल्याने काय होतं माहितीये? आता बघा, हा समोरच्या व्यक्तीचीच प्रत्येक वेळी चूक असते असे नाही, की कळत नकळतपणे आपण सुद्धा त्या व्यक्तीला कधीतरी दुखावलेलं असतं. ओके, पण आपण काय करतो? आपल्याला फक्त आपलंच दुःख मोठं वाटतं. ती व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली, तिने मला असं त्रास दिला, तिच्यामुळे मला एवढं सहन करायला लागलं. पण आपण स्वतःकडे पण बघतच नाही ना, की आपल्यामुळे कळत नकळत, इंटेन्शनली नाही पण चुकून जाणीवपूर्वक पण म्हणत नाही मी, नकळतपणे कधीतरी समोरची व्यक्ती पण दुखावली जाते, तिलाही त्रास होतो, ती पण हळहळते. हो की नाही? मग आपल्याला काय करायचं, की त्या व्यक्तीलाही माफ करायचं, तिची सुद्धा माफी मागायची. आणि फर्स्ट ऑफ ऑल चॅरिटी बिगिन्स ॲट होम आपण म्हणतो. सुरुवात कुठून करायची आहे? स्वतःपासून. ओके, बरेच वेळा काय होतं बघा, की घरामध्ये जॉईंट फॅमिली असतात किंवा मोठी माणसे असतात, वडीलधारी मंडळी असतील किंवा रिलेटिव्ह असतील. मग आपण काय होतं, आपल्याला काही गोष्टींना नाही म्हणता येत नाही त्यांना. ओके, प्रत्युत्तर देऊ शकत नाही. तुमचे जे थॉट्स असतात ते व्यवस्थित, जनरेशन गॅप असेल, शिष्टाचार असेल किंवा आपण म्हणतो ना आदर असतो, म्हणून आपण काही गोष्टी उघडपणे बोलत नाही. पण आपल्या मनाविरुद्ध खूप वेळा आपण वागलेलं असतो. हो की नाही? आपल्याला आवडत नाही पण जबरदस्ती या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. ओके, त्यांचा मान सन्मान असेल तो राखण्यासाठी, आदर असेल, शिष्टाचार असेल. ओके, किंवा घरामध्ये आपण सगळ्यात मोठे असतो, मग हे आपलं कर्तव्य, आपण केलंच पाहिजे. बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध आपण वागतो किंवा दबावाखाली येऊन करत असतो. त्यामुळे काय होतं, आपण डिरेक्टली समोरच्या व्यक्तींना काही बोलत नाही किंवा आपल्याला नाही म्हणता येत नाही, पण काय होतं, आपण स्वतःला त्रास देतो. ओके, महिला वर्ग इथे रिलेट करेल. बऱ्याच लोकांना काय होतं माहितीये, डिरेक्टली नाही म्हणू शकत नाही, पण तो त्रास कुठे काढतात बरं? स्वतःवरती राग काढतात त्याचा. येस ऑर नो? सगळेजण Yes. रिलेट करतील. ओके, आपल्याला शेअर करायला कोणी नसतं, मग आपण राग तो स्वतःवरती काढतो, नंतर नवऱ्यावरती काढतो, नंतर मुलांवरती. आपल्या तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या इनर सर्कल किंवा आतल्या वर्तुळात जे काही आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्यावरती तो राग निघतो. म्हणजेच काय होतं, ते चक्र चालू झालं ना, त्या लोकांकडून निगेटिव्हिटी तुमच्याकडे आली, तुमच्याकडून तुमच्या नवऱ्याकडे, पुन्हा मुलांकडे अशी पास होत जाते. येस ऑर नो? मग ती आपल्याला रिलीज करायची आहे. ओके, तर याच्यासाठी आपण एक मेडिटेशन पण करणार आहोत, पण याच्यासाठी एक बेस्ट रेमेडी तुम्हाला सांगते, की काही डेली वेळेला करायचं. भांड्यांवर आपटतो, भांडी आपटतो. काय होतं? येस, वासंती मॅम, काही बोललात का तुम्ही? मग बघा हा, की काय होतं. तर काही वेळेला मॅडम, ठीक आहे, पण ठीक आहे, नंतर विचारा मॅडम. ठीक आहे, ओके, चलो आपण कंटिन्यू करूया. तर बघा, त्यामुळे काय होतं, तो राग आपल्याकडेच येत नाही तर सर्क्युलेट होत जातो आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या जवळच्या लोकांवरती तो राग निघतो. पुन्हा आपण काय करतो, दिवसभर उपाशी बसणं, रात्रभर रडणं, विचार, चिंता, काळजी, ताणतणाव याच्यामध्ये. मग बघा काय होतं, तो राग तुम्ही स्वतःवर काढताय, तुम्ही स्वतःच्या आत्म्याला कुठेतरी दुखावताना आपल्याला त्रास करून घेतो की नाही. मग आपली माफी कोण मागणार? स्वतःची. इतरांना माफ करायचं, त्यांचीही माफी मागायची आणि स्वतःचीही पहिली माफी मागायची. सुरुवात आपल्यापासून करायची. मी एक बेस्ट रेमेडी सांगते, होपोनोपोनो टेक्निक. ओके, होपोनोपोनो प्रेयर ही एक मॅजिकल अशी रेमेडी आहे. तुम्ही त्याला जादूचा मंत्र सुद्धा म्हणू शकता. मी 2014 मध्ये माझ्या सरांनी मला इंट्रोड्यूस केलेली, तेव्हापासून आजपर्यंत माझ्या डेली रुटीनचा भाग आहे. आणि एवढी मिरॅक्युलस टेक्निक आहे, तुम्ही आजपासून म्हणायला गेलात ना, तर तुम्हाला विदिन म्हणजे डे वन पासून तुम्हाला याचे रिझल्ट बघायला मिळतील आणि अतिशय जादुई रिझल्ट मिळतात. ओके, ही फॉरगिव्हनेसची एक हवाईयन टेक्निक आहे आणि अतिशय प्राचीन अशी टेक्निक आहे.
मग फक्त 4 लाईनची प्रेयर आहे की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, एवढंच म्हणायचं आपल्याला. ओके, कशा पद्धतीने म्हणायचं, त्याचे रूल्स वगैरे काय असतील ते मी नंतर सांगितलंच. पहिलं ती कशी काम करते ते मी तुम्हाला सांगते एक छोटंसं उदाहरण देऊन. ठीक आहे, आता बघा आपल्या सिंकच्या पाईपमध्ये काही ब्लॉकेजेस असतील तर काय होतं, तुम्ही वरतून नळ सुरू करून पाणी कितीही सोडलं तरी पाणी पुढे पाईपमध्ये जातं का, प्रवाहित होतं का, नाही होत. का, तिथे कचरा आणि घाण अडकलेली असते, ब्लॉकेज असतं. ठीक आहे, मग त्याच पद्धतीने बघा की ही मनातली, मगाशी मी म्हटलं की जी अडगळ आहे, ज्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक एनर्जी आहे, भावना आहेत, फिलिंग्स आहेत, जे विचार आहेत, ते सगळे काय, ती कचरा आणि घाण आहे. ओके, ऍक्च्युअल आपल्या लाईफ मधली. ठीक आहे, तर बघा मग तो कचरा किंवा घाण त्या सिंक मधून, त्या पाईप मधून काढण्यासाठी आपण काय करतो, तिथे एखादं पॉवरफुल लिक्विड वापरतो किंवा पावडर टाकतो. मग काय होतं, त्या लिक्विड टाकल्यामुळे ती जी पाईप मध्ये अडकलेली कचरा घाण आहे ती सगळी विरघळून जाते, मेल्ट होते, निघून जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचा नळ सुरू केला तर काय होतं, खळखळ पाणी वाहू लागतं, पाणी पुढे जातं त्या पाईप मधून. ओके, मग त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यात जे वेगवेगळे ब्लॉकेजेस आहेत, हेल्थ, वेल्थ, करिअर, रिलेशनशिप इश्यूज, मनी इश्यूज, स्पिरिच्युअल, इंटेलेक्च्युअल लेवलला, सगळ्या काही लेवलला जे काही प्रॉब्लेम, अडथळे आहेत ते सगळे दूर करण्याचं काम कोण करतं, तर ही होपोनोपोनो प्रेयर करते. तुम्ही याला जादुई मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा प्रेयर सुद्धा म्हणू शकता, कारण ती प्रेयर काय करते, तुमच्या आयुष्यातून ते ब्लॉकेजेस काढण्याचं काम करते. ओके, जसं ते लिक्विड काम करतं सिंकच्या पाईप मधून ते घाण आणि कचरा काढण्याचं, तसंच होपोनोपोनो प्रेयर काय करते, तुमच्या आयुष्यातून हा सगळा कचरा, निगेटिव्हिटी, ही घाण, नकारात्मक ऊर्जा किंवा हे थॉट्स, हे सगळं काढून टाकण्याचं काम कोण करतं, होपोनोपोनो टेक्निक. म्हणून मी म्हटलं की अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. मग रोज आजपासूनचा टास्क आहे सगळ्यांचं, रोज उठल्याबरोबर होपोनोपोनो प्रेयर आपल्याला म्हणायची. फक्त 4 सेंटेन्स आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी तुम्हाला एक इमेज दाखवेन, ती लिहून घ्याच. पण काही इमेजेस मी ग्रुपवरती देईन, ते काय करा, एनलार्ज करा. एखादी छोटीशी फ्रेम बनवून घ्या त्याची आणि बेडरूम मध्ये लावायची आपल्या. रात्री झोपताना ती समोर दिसली पाहिजे आणि उठल्याबरोबर पहिलं होपोनोपोनो म्हणायचं. होपोनोपोनो म्हणा, त्याच्यानंतर हिलिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक करा. तुम्हाला 1001% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. कारण मी जसं म्हटलं की एवढी पॉवरफुल आहे की ज्या दिवशी तुम्ही म्हणायला सुरुवात करता त्या दिवशीपासून तुम्हाला जादुई पद्धतीनं रिझल्ट मिळायला लागतात. खूप मोठमोठे ब्लॉकेजेस दूर करण्याची ताकद आहे. आता बघा, जगातल्या लाखो लोकांनी ही टेक्निक वापरलेली आहे. हे सिक्रेट्स मोस्टली एवढं कुणी रिव्हील करत नाही. मी स्वतः 2014 जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हापासून डेली रुटीनचा माझा पार्ट आहे. आणि आमचे रिलेटिव्ह असतील किंवा घरातले असतील, यस सुनीता मॅडम सांगणारे किती वेळ म्हणायची, आमचे रिलेटिव्ह किंवा घरातले असतील, त्यांना वाटत असेल की अशक्य अशा गोष्टी आहेत, पण त्या मी माझ्या लाईफमध्ये पॉसिबल करून दाखवलेल्या अगदी कमी वेळामध्ये. एवढी पॉवरफुल टेक्निक आहे, पॉवरफुल प्रेयर आहे. आता बघा, ती म्हणण्याची काही तुम्हाला बंधनं काही नाहीयेत. बरेच जणांचे मेसेज आणि प्रश्न येतात कॉलवरती, मॅडम पिरियड मध्ये म्हटलं तर चालेल का, व्हेज नॉनव्हेज खाऊन म्हटलं चालेल का. काही बंधनं नाहीयेत. प्रॉब्लेम मध्ये सुद्धा म्हणू शकता, नॉनव्हेज खाऊन सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठली एक वेळ आहे का, तर कोणतीही वेळ नाहीये. पण मोस्टली मी प्रेफर करेन की उठल्या उठल्या, जेव्हा काय असतं, आपली पाठी कोरी असते. खूप वेळा मी सांगते, तुम्हाला मेडिटेशन करायचंय, कुठल्या टेक्निक करायचं, रेकीचं हिलिंग द्यायचंय आणि आध्यात्मिक कुठले रिच्युअल्स असतील, ओके, जप तप तुमची साधना असेल, जेव्हा पहाटे करता तेव्हा काय होतं माहितीये, पहाटेचं ट्रॅफिक नसतं आपल्याला, हो की नाही. तुम्हाला एखाद्या गावाला जायचंय तर तुम्ही दुपारी निघाल का, तुम्हाला लवकर पोहोचायचं, तुम्ही लवकर निघता ना सकाळी, पहाटे किंवा अर्ली मॉर्निंग निघता तुम्ही, मग तुम्ही लवकर त्या ठिकाणी पोहोचता. मग त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठली साधना, टेक्निक, जप तप करत असाल, रिच्युअल्स करत असाल तर नेहमी पहाटेचे करा. त्याच्याशिवाय इतर वेळेत तुम्ही केलं तर बरेचसे वर्किंग वगैरे आहेत, दिवसभरात कधीही करा होपोनोपोनो, काहीही प्रॉब्लेम नाहीये. रात्री झोपताना केलं तरीही बेस्ट. आता किती वेळा करायचं त्याला काही बंधन नाहीये, 2 ते 4 वेळा ही करा सकाळी उठल्यानंतर, किंवा बेस्ट वे ज्यांच्याकडे भरपूर वेळ असेल तर काय करू शकतात, 108 वेळा ही प्रेयर चॅन्ट करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कुठल्या माळेवर स्फटिकची माळ असेल म्हणजेच क्लिअर कॉर्डची तर खूप छान, ती नसेल तर तुमच्याकडे जी कुठली जपमाळ असेल त्याच्यावर तुम्ही ही प्रेयर बोलली तरीही चालेल. आता फक्त आजच्या सेशन पुरतं आपण ब्लॉकेजेस काढण्यासाठी या प्रेयरचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. उद्या परवा आपण लाईफमध्ये पैसे अट्रॅक्ट कसे करायचे, सोलमेट तुमचा कसा अट्रॅक्ट करायचा, एखादी तुमचा रिझल्ट असेल एक्झामचा तो कसा मॅनिफेस्ट करायचा, विथ दिस टेक्निक आपण सगळं
डेली बेसिसवर डे टू डे आपण हे बघणार आहोत पुढचे 5 ते 6 दिवस. ठीक आहे. आज फक्त ब्लॉकेजेस काढण्यासाठी होपोनोपोनोचा यूज कसा करायचा ते पाहूयात. मनीषा मॅम, माझा आवाज येतोय का क्लिअर? येस संजय सर, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये, करू शकता. आवाज क्लिअर आहे का माझा? होय. मनीषा मॅडम, तुमचं जरा नेट चेक करा बरं, नेट इश्यू नाहीये ना बघा. ठीक आहे. तर एक सगळ्यांना इमेज दाखवते मी, ती प्रेयर सगळ्यांनी नोट करून घ्या आता. एक सेकंड. एक मिनिट, स्क्रीन शेअर करते मी. ओके. ओके, ही प्रेयर सगळ्यांनी नोट करून घ्यायचे. होपोनोपोनो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. याच्या काही इमेजेस देईन, त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा ते एनलार्ज करून घरामध्ये लावायचे आपल्या. अगदी छोटीशी प्रेयर आहे, त्यामुळे पाठ करायला फार काही वेळ नाही लागणार. झाल्यानंतर कोणी एकाने फक्त सांगायचंय. ओके. येस, ठीक आहे, गुड, चलो. तर बघा, ही प्रेयर कधी म्हणायची आहे? एक सेकंड. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, असं एनी हाऊ, म्हणजे कधीही तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळेला एनी टाइम ती बोलू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, डेली म्हणायचे. अगदी तुम्ही जेवण बनवत असताना, जेवण बनवताय किचन मध्ये किंवा कोणतं तरी काम करताय, तेव्हाही तुम्ही तोंडाने ही प्रेयर बोलली, मनातल्या मनात बोलली तरी चालेल. बॅकग्राऊंडला तुम्ही मोबाईलवरती लावून ठेवलं, युट्यूबवरती खूप साऱ्या होपोनोपोनोच्या प्रेयर तुम्हाला मिळतील, व्हिडिओज मिळतील बघायला. ते आजच सर्च करून ठेवा, होपोनोपोनो टेक्निक, ओके, किंवा होपोनोपोनो प्रेयर. तर बॅकग्राऊंडला लावून ठेवली, तुमचं काम चालू ठेवलं तरी चालेल. अगदी झोपताना सुद्धा तुम्ही मोबाईलवर ही प्रेयर लावलीत आणि झोपी गेलात तरी चालेल, कारण ही एवढी पॉवरफुल असते, ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाऊन काम करते, अगदी मॅजिकल काम करते. ओके, त्यामुळे इंटेन्शनली तिथे बसण्याचं किंवा जागा राहण्याचं रात्रभर काही गरज नाहीये. मोबाईलवर लावून ठेवा आणि झोपी जा, तिचं काम बरोबर ती प्रेयर करते, हील करते. ओके, तर एनलार्ज करून घरामध्ये लावायचंय, रोज सकाळ संध्याकाळ बोलायचंय. महत्वाचं, जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, नातेसंबंधांमध्ये ताणतणाव असतील किंवा नको वाटणारे विचार येतील, बरेच वेळा काय होईल की बऱ्याच महिला मंडळी इथे आहेत तर ते रिलेट करतील. बघा, आपण सकाळी उठल्यानंतर छान फ्रेश मूड मध्ये असतो, छान मूड असतो, आणि काहीतरी जेवण बनवताय आणि काहीतरी काम करताय, अचानक एखादी जुनी पुराणी व्यक्ती आठवते, घटना, वस्तू आठवते, 10-12 वर्षापूर्वीचा काहीतरी जुना प्रसंग एखादा ट्रिगर होतो. खूप वेळा घडला असेल ना सगळ्यांसोबत. आणि मग त्या वेळेला काय होतं की आपला मूड पूर्ण बदलतो, चेंज होतो मूड, हो ना. सकाळी फ्रेश मूड मध्ये काहीतरी पोळ्याच लाटत असतं, जेवण बनवत असतं, अचानक काहीतरी आठवतं, डोक्यामध्ये हजारो विचार येत असतात, आणि मग त्या क्षणापासून काय होतं, आपला मूड चेंज होतो, व्हायब्रेशन चेंज होतात, तुमचा ऑराही बदलतो. आणखी काय होतं, म्हणजे अचानक काहीतरी बिनसतं आपलं, मग सगळ्यांवरती राग, चिडचिड आपण करत सुटतो, घरातल्यांवरती. ओके, काही जण त्याच विचारांमध्ये 10 ते 15 मिनिटं त्याच फेजमध्ये राहतात, काही जण अर्धा ते 1 तास त्याच विचारांमध्ये, त्याच प्रसंगांमध्ये राहतात, जो प्रसंग ऑलरेडी घडून गेलाय पास्ट मध्ये, कधीतरी, आत्ता नाही घडते पण 1-2 तास त्याच विचारांमध्ये. काही जण लिटरली अख्खा दिवस त्याच्यामध्ये वाया घालवतात विचार करण्यात. वर्थ आहे का ते? येस और नो? वर्थ आहे का ते आपल्यासाठी? काहीच फायदा नाहीये, झालं तर नुकसानच आहे आपलं. पण आपण काय करतो, मग जेव्हा जेव्हा असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येतील की जेव्हा नको असणारे विचार सतत येतात, ते लगेच आठवायचं, लगेच रिमोट बदलायचा, चॅनल बदलायचं. तुमचा रिमोट तुमच्या हातात असला पाहिजे. मी खूप वेळा सांगते, आपल्या इमोशन्स कंट्रोल करणं आपल्याकडे, लगेच स्विच करायचं, स्विच ऑन ऑफ करता आलं पाहिजे तुम्हाला.
लगेच विचार समजून जायचे की आपले व्हायब्रेशन चुकीचे जातात, आपले विचार चुकीच्या ठिकाणी जात आहेत. ओके, मग लगेच काय एखादं आवडीचं गाणं ऐका, ठीक आहे, गाणी लावा, एखादं म्युझिक आवडत असेल तर ते ऐका. ज्याच्यामध्ये तुमचं मन रमतंय लगेच ती इमोशन स्विच करायची आपल्याला. ठीक आहे, त्यावेळेला होपोनोपोनो म्हणा. जसं मी म्हटलं 108 वेळा म्हणू शकताय. तुमच्याकडे क्लिअर क्वार्ट्सची म्हणजे स्फटिकची माळ असेल, ती नसेल तर साधी कुठलीही जपमाळ असेल त्याच्यावर म्हणा. ओके, तर आज आपण एक मेडिटेशन आता घेणार आहोत की फॉरगिव्हनेसचं एक मेडिटेशन करणार आहोत. ह्या निगेटिव्ह इमोशन्स, नकारात्मक भावना आपण आपल्या आयुष्यातून रिलीज करणार आहोत. सो सगळ्यांनी काय करायचंय, पटकन एक दिवा लावायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची. थोडंसं पाणी शेजारी ठेवा. पहिले थोडं पाणी पिऊन घ्या आता लगेच. ओके, आणि मेडिटेशन सुरू असताना मी म्यूट करणार आहे सर्वांना, त्यामुळे जे काही प्रश्न असतील ते संपल्यानंतर विचारायचे. ओके, सगळ्यांना म्यूट केलंय मी. कुणीही मध्ये अजिबात बोलायचं नाही मेडिटेशन होईपर्यंत. आता अशा ठिकाणी बसायचंय जिथं तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही, कुठलेही आवाज नकोय, अगदी शांतता हवी आहे. दिवा आणि अगरबत्ती लावायचे. थोडंसं पाणी पिऊन घ्या पहिले. आणि मोस्टली ना, खाली सांगते मी, बरेच जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत, ते व्हिडिओ ऑन हवेत. त्याचं कारण पण सांगणार आहे. व्हिडिओ ऑन नसेल ना तर तुमचं सेशनला असून नसून फायदा नाही होणार. का बरं? कारण जेव्हा आपण मेडिटेशन करतोय, या टेक्निक करतोय, टास्क करतोय सगळे, तेव्हा माझी एनर्जी तुमच्यापर्यंत मिळत असते आणि तुमचे सगळे एनर्जी, जिथे एवढे किती लोक आहेत, तिथे 106 लोक आहेत. ओके, त्या सगळ्यांची एनर्जी आपल्या सगळ्यांना मिळत असते. प्रत्येकाची एनर्जी एकमेकांना मिळत असते, त्याचा तुम्हालाच फायदा आहे. जसं मी म्हटलं, ऑफिसमध्ये चालू असेल आहे किंवा का? लहान. येस मॅम, स्वात्या, कोण आहे? माझं चालू आहे व्हिडिओ ना? हो हो, चालू आहे मॅडम. येस, ओके वसुधा ओके, मॅम. थँक्यू ओके, थँक्यू. ती एनर्जी सगळ्यांना मिळत असते. ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, लहान बाळ असेल तरच मी सांगितले, एक्सेप्शनल केसेसमध्ये व्हिडिओ ऑफ असेल तरी चालेल. ओके, इथे जया गोरे मॅम, गौरी मॅम, हलवायचं तर हे असं आहे. मिताली पाटील, मंगेश सर, मनीषा मॅम, पूनम मॅम, प्रगती जाधव, प्रकाश सर, प्रियांका, प्रत्येकाचं नाव नाही घेत बसणार आहे मी. अनुजा मॅम, अमृता मॅम, अनिता मॅम, बरेच जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. ओके, सगळ्यांनी शांत जागी बसायचंय, डोळे बंद करायचे. आपल्याला आता डीप ब्रिदिंग करायचंय. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय, तो काही सेकंडसाठी होल्ड करायचाय, म्हणजे रोखून धरायचाय आणि हळूहळू तो दीर्घ श्वास आपल्याला सोडायचाय. ओके, इथून पुढे माझा व्हिडिओ ऑफ असेल, फक्त ऑडिओ तुम्हाला ऐकू येईल. फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष हवंय सगळ्यांचं. डोळे बंद करायचे सगळ्यांनी, डीप ब्रिदिंग करायचंय. मॅम, येस दीप येस, प्रज्वलित करायचा का? हा दिवा लावायचा दिवा आहे, पण आता नको. येस, दिवा आणि आत्ताच अगरबत्ती. लावायचा ना? ओके. नसेल वेळ मॅडम तेवढा तर पटकन फक्त मेडिटेशनला बसा, कारण बाकीचेही वेट करतायत. सो नंतर तुम्ही दिवा नाही, वगैरे लावला लावून लावला करू लावला लावला. शकता. येस स्वरा मॅम, काही प्रॉब्लेम नाहीये, चालेल, ठीक आहे. चलो, मी सगळ्यांना आता म्यूट करते. कोणीही मध्ये बोलायचं नाही सेशन होईपर्यंत. डीप ब्रिदिंग करायचंय, डोळे शांत शांत ठिकाणी बसायचंय, डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास हळूहळू घ्यायचाय, तो काही सेकंड होल्ड करायचा, त्याच्यानंतर तो सोडून द्यायचा.
ओके. आज आपण आपल्या या ध्यान धारणेमध्ये आपले मन स्वच्छ करणार आहोत. कुठेही आपल्या मनामध्ये किंतु किंवा परंतु ठेवायचा नाहीये. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत त्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे. ज्यांना आज रडायला येईल त्यांनी मनमोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतात तर त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको ही काळजी घ्या. डोळे हलकेसे हळूहळू बंद करायचे आहेत. तुमच्या शरीरावर हालचालींवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 1 मिनिट रोखून धरायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 1 मिनिट तो रोखून धरायचा आहे. आता जो चेहरा किंवा जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. जो चेहरा, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता सुरुवात करूया. आजच्या या ध्यान साधनेमध्ये आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रांमधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनचं आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलं आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन तेवढं निरागस राहत नाही. जीवनातील वेगवेगळे वाईट, कडू अनुभव जीवन जगताना आपल्याला मिळायला लागतात आणि मग हळूहळू ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी कधी होतात ते तुमचं निरागस बालपण आठवा. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. हळूहळू मोठे झालात. हळूहळू मोठे झालात. शाळेत जायला लागलात. तुमचे शाळेतील दिवस आठवा. मित्रमैत्रिणींसोबतचे, तुमच्या शिक्षकांसोबतचे, सुखदुःखाचे ते दिवस आठवा. शाळेतून येता जाताना मित्रमैत्रिणींबरोबरचे ते दिवस आठवा. सर्व आनंददायी क्षण आठवा. आणि नंतर काही क्षण असे येतात
की तुम्ही आता खूप शांत झाला आहात. तुम्ही आता खूप शांत झाला आहात. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा की जी व्यक्ती तुमच्याबरोबर अतिशय वाईट वागली आहे. जी व्यक्ती तुमच्याबरोबर अतिशय वाईट वागली आहे त्या व्यक्तीला मनात आणायचे आहे. खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील, तुम्हाला त्याला माफ करायचंय. ती किंवा तो जे कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला आता राग येत आहे का? द्वेष आहे? तिरस्कार आहे? काय आहे? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे. तुम्हाला त्रास होत आहे. तुम्हाला रडू येत आहे. जे काही असेल त्या भावनांना मार्ग मोकळा करा. आता मनामध्ये एक विचार आणा की हे जीवन एक स्कूल आहे. तुमचं आयुष्य हे एक स्कूल आहे. आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनात तो एक शिक्षक आहे. तुमच्या आयुष्यात जी कोणी व्यक्ती येत आहे ती एक शिक्षक आहे. जी व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेली आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवला आहे वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, याचा अर्थ असा नाही. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, योग्य आहे, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करत असता. हळूहळू आपल्या मनाला व शरीराला शांत करा. हळूहळू आपल्या मनाला व शरीराला शांत करा. आणि त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहे त्याला माफी द्या. त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहे त्याला माफी द्या. मग ती व्यक्ती तुम्ही स्वतः का असेना किंवा दुसरे कोणीही असेल, क्षमा करा, माफी द्या. त्या व्यक्तीला माफ करा, त्याच्या कार्याला माफ करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना हळूहळू पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही माफ करू शकाल, फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील आणि तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. माफ केल्याने सर्वस्वी तुमचाच फायदा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातून ब्लॉकेजेस काढून टाकाल, तुम्ही स्वतःला वरती काढाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडा. आणि तो तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे. किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स, भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा कोणते दुसरे भावना असतील तर ते आठवा. त्यांचं निरीक्षण करा. तुमच्या मनामध्ये आता कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा आणखी दुसरे कोणतेही इमोशन्स असतील तर त्या भावनांना फील करा, ते आठवा, त्याचं निरीक्षण करा. आता या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात निरीक्षण करा.
की या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात, तुम्हाला कुठे जाणवत आहेत, शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही हे इमोशन फील करत आहात. लक्ष देऊन बघा, शरीराच्या कोणत्या भागावरती हे इमोशन्स तुम्हाला फील होत आहेत, त्यांचं निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावरती हे इमोशन फील होत आहेत, त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या, श्वास घेत राहा व सोडत राहा. तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागामध्ये हे इमोशन्स, या भावना फील होत आहेत, तर त्या भागावरती लक्ष केंद्रित करा. त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या, श्वास घेत राहा व सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणा. हृदयावरती हात ठेवायचाय आणि बोलायचंय. हृदयावरती हात ठेवायचाय आणि बोलायचंय. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. 3 वेळा बोलायचंय. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्हाला आता असे वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे, परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला आता हे ओळखायला लागेल. या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. त्यात दुसरे कोणीच जबाबदार नाही. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं आता बंद करा. लक्षात ठेवा, या तुमच्या भावना आहेत, या तुमचे इमोशन्स आहेत, त्याच्यामध्ये दुसरे कोणीही जबाबदार नाही. सो इतरांना जबाबदार धरणं, दोष देणं आता बंद करायचं आहे. तुमचं दुःख, तुमचं पेन हे वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. या दुःखामधून, दुःखाच्या साखळीमधून मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. आणि क्षमा भावनेने हे सगळे अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहात. आणि आता हळूवारपणे एक मोठा श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. डीप ब्रिदिंग करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय, तो होल्ड करायचाय आणि हळूहळू सोडून द्यायचंय. आता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. कोणीही झटकन डोळे उघडायचे नाहीयेत. पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हा. पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हायचंय. ओके, आता हँड्स रब करायचे सगळ्यांनी. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना लावायची आहे. आपल्या सहस्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती ही एनर्जी आपल्याला स्प्रेड करायची आहे, सोडून द्यायची. ओके, येस. थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी.
रिलॅक्स व्हायचंय सर्वांनी. आता एक्सपिरियन्स शेअर करायचे. ओके, अनम्यूट करून बोलायचंय. येस, मनीषा मॅम आहेत समोर, बोला. डोकं जड होतं ना मॅडम, ते हलकं हलकं झालं. खूपच हलकं ओके, झालं. खूप. आता कसं वाटतंय मेडिटेशनच्या आधी आणि आता नंतर? अगोदर सांगितलं ना डोकं जड होतं, आणि जेव्हा तुम्ही बोललात ना तुमच्या आवडत्या, तर माझ्या वडिलांना आता 5 वर्ष झाले वारले ना, तर मला पटकन तेच आले नजरेसमोर. अच्छा अच्छा. पटकन ते बाकी आले इमोशन नजरेसमोर. वाईज हे झालं फिजिकल लेवलचं. हा. भावनांमध्ये काय बदल झाले? हो, बदल केला माफ मी त्यांना. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांना मी केलं माफ, त्यामुळे मला आता हलकं हलकं वाटतं. व्हेरी गुड, करून दिलं त्यांना वंडरफुल. मी. हा. येस, आपले ब्लॉकेजेस काढायचे असतील तर माफ करायलाच हवंय, दुसरं ऑप्शन नाहीये. ओके, त्यामुळे तुम्हाला नाही हे मॅडम, करावंच पण लागेल. अनुभव आला. डोकं माझं खूप जड होतं अगोदर. जेव्हा हे मेडिटेशन येस, केलं, तुम्ही जसं जसं सांगत गेलात केलं ना, आता माझं डोकं एकदम हलकं झालंय. पूर्णपणे खूपच छान, हलकं व्हेरी झालंय. गुड. येस, नेक्स्ट. आणि जसं मी म्हणते, कोणाला व्हायब्रेशन फील होतील किंवा एक्सेस एनर्जीमुळे पण हा त्रास होतो. आणि काय होतं की मेडिटेशनच्या आधी छान वाटत असतं, मेडिटेशन नंतर डोकं जड येतं किंवा एखादा पार्ट दुखू लागतो, जसं मी मगाशी म्हटलं. तर हे नकारात्मक ऊर्जा, भावना ह्या काय असतात, हे तुमच्या मानसिकरित्या असतात. कुठल्या तरी आपण म्हणतो की शरीरामध्ये साचलेले असतात, मनामध्ये साचलेले असतात. मग ते रिफ्लेक्ट कुठे होतं? अचानक जेव्हा आपण हे रिलीज करायला लागतो, तेव्हा काय होईल? तेव्हा उलट तुमचा आधी दुखत नसेल, पण अचानक त्यावेळेला तो पार्ट दुखतो, तो ट्रिगर होतो. ओके, हॅलो ते जे मॅडम. पेन असतं किंवा साचणारी एनर्जी असते ती ट्रिगर होते, आणि ती एनर्जी शरीरातून बाहेर पडताना मग त्रास होतो थोडासा. त्याच्यानंतर मला तुम्हाला असं रिलीफ ना मिळेल. मागे मागे पुश केल्यासारखं होत होतं मला. असं पुश केल्यासारखं वाटत होतं. असं तरंगते मी आणि मागे मागे पुश होते. असं होत होतं. त्यामुळे म्हटलं सगळ्यांना की तुम्ही पाणी पिऊन घ्या आणि रिलॅक्स व्हा. ओके, वसुधा मॅम बोला. हा, मला ना ओके, मॅडम हे डाव्या बाजूला ना सगळं खूप टाईट 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 झालं, असं मानेच्या पाठच्या येस. साईड पासून खांद्यातून एकदम खूप जडपणा आला, म्हणजे अगदी पायापर्यंत खाली असं कशामुळे? झालं. कारण ती निगेटिव्ह एनर्जी, भावना, ते इमोशन्स तुमच्या बॉडीमधून बाहेर पडत असतात. ओके, ओके. त्यामुळे हा. तुम्हाला ते फील होतं. येस. हम्म. यस, सॅमसंग हे कोणी, माझं डोकं दुखायला लागलं मॅडम. ओके, पाणी प्या भरपूर सर. ओके, नेक्स्ट. इथे कोण आहे आणखी? यस, एक्सपिरियन्स शेअर करायचंय. यस, अनघा मॅम, काय झालं? शेअर करायचंय. हॅलो. येस, बोला. बोला, मी नावं घेते, त्यांनी पटापट बोला. ठीक आहे. हो, ठीक आहे मॅडम. नाही, खूप छान वाटलं मॅडम. हॅलो. हॅलो. मला बोलायचंय मॅडम. बोलू? वन बाय वन मी सगळ्यांना विचारते, एकत्र गोंधळ नको. यस, हा मॅडम बोला. मी हा हा बोला, चालेल. रेडमी. हा. येस, हा. नाव हा. घेत नाहीये. हा माझे बोला. माधुरी. हा, माधुरी. माझी कमरेचा भाग दुखतोय अजून, आणि डोक्याच्या इथे हलकं आणि छान वाटलं उजव्या बाजूला. मला पॅरालिसिस झाला होता. 13/7/16 ना. आता ठीक वाटतंय. पण मला, मी असे सगळेच एक्सपिरियन्स करून बघते. आपल्याला ज्यांनी बरं वाटेल ते चांगलं असं. तर हा पण एक प्रयोग समजला, तर तोही मी करते आता. छान वाटतंय मला. कारण ते कुठे जे साठलेले असतात ते शरीरावरती उमटतात आपल्या. ओके, म्हणून हे जे ते कुठे बरोबर. कोणाची
दुखते, शोल्डर दुखतोय, डोकं दुखतंय, त्याच्यातून ती एनर्जी आपल्या शरीरातून बाहेर पडत असते. सो डोंट वरी. ओके. अनघा ओके. मॅम हो, बोला, येस. बोलायचं जरा तुमच्याशी. अनघा हॅलो. पांगरकर. डोकं खूप जड झालेलं. अजूनही सहस्रार चक्र म्हणजे वरती पूर्ण असं जड वाटतंय आणि उजवा हात आहे तो थोडासा जड वाटतोय. पण तो ओके. खूप रिलॅक्स, रडायला खूप आलं, लहानपण आठवलं, आई गेलेल्याचा काळ आठवला आणि पण ते सगळं आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते पण आठवले, त्यांचे चेहरे आले. पण सगळ्यांना माफ केल्यानंतर खूप बरं वाटलं. म्हणजे पहिल्या मेडिटेशन पेक्षा ह्या मेडिटेशन मध्ये मला खूपच जाणवलं. म्हणजे येस. सगळं उफाळून आलं होतं. ते इमोशन्स थँक्यू. आणि एनर्जी रिलीज होऊन जाते बॉडीमधून. ओके. हा म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात काळजी नाही करायची, कारण काय हा हिलिंग प्रोसेसचा एक पार्ट आहे. जेव्हा मी म्हणते की तुम्ही एखाद्याला हिलिंग देता एखाद्या गोष्टीसाठी, ओके, पहिलं काय होईल, लगेच तुम्हाला बरं नाही वाटणार. पहिली ती निगेटिव्ह इमोशन्स, ही एनर्जी शरीरामधून बाहेर टाकली जाईल. मग बॉडीमधून बाहेर जाताना तुम्हाला त्रास होणारच हा. थोडासा. तेव्हा ते पेन करेल, बॉडीमधून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिलीफ मिळेल, मग छान वाटेल, फ्रेश वाटेल. ओके. सो हिलिंगचाच एक पार्ट आहे, त्यामुळे घाबरून जायचं काही गरज नाही. मॅडम ओके. अजून एक सांगायचंय मला बरं का, येस. हा की हा. मी मेणबत्ती लावली होती आणि उदबत्ती लावली होती, म्हणजे दिवा नव्हता लावला. चालेल ना मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, म्हणजे चालेल. ओके. चालेल. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट कोण आहे? अनम्यूट करून बोलायचं, एक्सपिरियन्स शेअर करायचंय. हॅलो मॅम. मॅडम आणि ऑकल्ट म्हणजे काय? हा मॅडम बोला, अनघा मॅम. अरे म्हणजे आज तर खूप म्हणजे माझी पाठ दुखत होती, सकाळपासूनच दुखत होती, पण आता खूप हलकं वाटतंय. आणि तुम्ही जेव्हा म्हटलं ना की माफ करा, म्हणजे असे 3-4 व्यक्ती डोळ्यासमोर तर आले, पण त्यांना असं वाटत होतं नाही, माफ नाहीच करायचंय. त्याच्यातल्या त्याच्यात एका व्यक्तीला तर नाही म्हणजे नाहीच करायचं, पण त्यावेळी तुम्ही जे म्हणत होते की नाही, माफ करून टाका, करायलाच पाहिजे. आणि मलाही असं वाटत होतं की जाऊ दे, करून टाकू. पण जेव्हा मी म्हटलं नाही, माफ करून टाकलं आता, त्यावेळी मला इतकं म्हणजे हलकं वाटलं आणि असं वाटत होतं की अरे बापरे, मी असं, मला झोप लागत आहे की काय, इतका निर्विचार अवस्था आली होती आणि एकदम फ्रेश वाटत आहे. पण आता नाही, ते व्हिडिओ मध्ये म्हणजे दिसत होतं, म्हणून तुम्हाला म्हटलं की मला बोलायचंय तुमच्यासोबत. जे बॉडीच्या हो. मुवमेंट्स नाही. दिसत आणि होते. मॅडम मी काय विचार केला आणि सांगू रडू का? आलेलं का अनघा मॅम? काय रडू म्हटलं होतं का मॅडम? तुम्ही? रडू आलेलं का काय? तुम्हाला? रडू येत होतं का? रडू रडू येत होतं, पण म्हणजे कसं, मला त्या व्यक्तीला माफच नव्हतं करायचं. म्हणजे ती व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर डे टू डे समोरच राहते. त्यामुळे कसं की मला म्हणजे पाहून सुद्धा त्रास होतो, की नाही बा, मला हिला माफ नाही करायचं काही झालं तरी. आपण माफ नाही ना करत, त्या व्यक्तीचा फायदा ना नुकसान, पण आपलं नुकसान सगळ्यात जास्त होतं. आपल्या फॅमिलीला हो. पण वाईब्स लागत असतात. त्यामुळे माफ करायचंय, त्या व्यक्तीची माफी सुद्धा मागायची आणि सगळ्यात पहिले तर स्वतःपासून सुरुवात करायची, स्वतःलाही माफ करायचंय. मग स्वतःसाठी रोज मॅडम हो म्हणायचंय, रोज मॅडम मी हृदयावरती ठेवायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेवढा वेळ तुम्हाला हवाय तेवढा वेळ तुम्ही म्हणू शकता. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. आजपासून करा आणि सगळे एक्सपिरियन्स ग्रुपवरती शेअर करायचे. येस, मॅडम आणि मॅम बोला. अजून मला काय वाटतंय सांगू का, हा की बोला. इतर कोणाची नावं घेण्यापेक्षा, म्हणजे राग आला वगैरे असं, त्यापेक्षा माझ्या कर्मानी माझ्या समोर हे आलेत आणि बाय बर्थ येस, आल्यामुळे आपण ते अवॉइडही करू शकत नाही. हे ब्लॉकेजेस आपल्या पास्ट लाईफ मधून आलेले असतात. आपली जी काय कार्मिक बंधनं असतो, आपण म्हणतो प्रारब्ध असतं, त्यामधूनच हो. आलेले असतात. So, हा, तिथे म्हणून कोणी मग फक्त जबाबदार नाहीये. जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकाराल, तेव्हा हा. ह्या गोष्टी आपोआप आयुष्यातून दूर होतील. प्रयत्न करून बघा, हा. एकदा करून बघा. येस, खूप छान हा. रिझल्ट मिळतात. तुम्ही ओके. स्वतःलाच आणि स्वतःच्या कर्मांचीच माफी मागते परमेश्वराकडे. आणि स्वतःसाठी दुसरं माफी म्हणजे मागायची. ऑकल्ट, मॅडम, आणि ऑकल्ट म्हणजे काय? OCCULT. ऑकल्ट म्हणजे मॅडम गूढ विद्या. ओके. अच्छा. ओके ओके येस, ऑकल्ट म्हणजेच गूढ विद्या, गूढ शास्त्र. ओके. ओके. नेक्स्ट कोण आहे? येस, दीपा मॅडम. हँड रेज करा, झूमचा हँड रेज करा किंवा फिजिकली करा. एक सेकंड, मी चेक करते. ओके, ठीक आहे. दीपा कुलकर्णी मॅम बोला. तोपर्यंत चॅट बघूयात आपण. ओके, अगदी शांत वाटलं आणि पांढरा शुभ्र प्रकाश डोळ्यासमोर येत होता. ओके. पाठीचा कणा दुखायला लागला, कविता मॅडम. ओके, हा हिलिंगचा पार्ट आहे, हिलिंगची प्रोसेस आहे.
आपण चक्र मेडिटेशन उद्या करणारच आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पाठीचा कणा दुखतोय तर कुठलं चक्र तुमचं ब्लॉकेज आहे, त्याच्यासाठी कुठल्या चक्राला आपण हील करायचंय. खूप फ्रेश वाटले. ओके, व्हायब्रेशन फील होत होते. संचिता मॅम, संचिता वाघ. ओके, संजय सर म्हणतात छान वाटलं, परंतु ज्यांनी फसवून पैसे परत नाही केले अनेक वर्ष त्यांना माफ करायची इच्छा होत नव्हती. संजय सर, माफ केलं तर काय होईल माहितीये, तुम्ही माफ नाही केलं तर अजून पैशाचे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येत राहतील. तशा घटना घडतील वारंवार, तशीच लोक समोर येतील, वारंवार फसवणूक होत राहील. त्यामुळे माफ करा, रिलीज करा. तुमच्या कष्टाचे पैसे होते ते युनिव्हर्समध्ये आहेत. एका व्यक्तीने चीट केलं, फसवलं, ते पैसे तुमचे दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून येतील, ती परत आणून देईल असं नाहीये. वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींच्या, व्यवसायांच्या माध्यमातून तुमच्याकडे त्याच्यापेक्षा 1000 पटींनी जास्त पैसा येईल. पण तुम्ही माफ नाही केला आणि माझा पैसा गेला असेच व्हायब्रेशन तुमच्या पैशाला दिले तर काय होईल, इथून पुढे भविष्यात पण तुमचे पैसे ब्लॉक होत जातील. ओके, पैशाचं नुकसान होईल. त्याच्यामुळे रिलीज करून टाका, माफ करा, सोडून द्या विषय. येस, नेक्स्ट कोण आहे? कोणाला प्रश्न विचारत हँड रेज करा. येस, दीपा मॅम, अनम्यूट करा ना. दीपा कुलकर्णी. अनम्यूट आहे. नाहीये मॅडम, म्यूट आहात तुम्ही. अनम्यूट करा तिथे. एक सेकंड, मी बघते मी सगळ्यांना परमिशन दिली आहे का. येस मॅम, परमिशन आहे. तुम्ही अनम्यूट करा स्वतः आणि बोला. मी अनम्यूट. येत आहे ऐकू? हा, येते, बोला. येस, ज्यांना बोलायचं त्यांनी अनम्यूट करा आणि बोला. येस, मॅडम? सुनीता मॅम बोला. हा, सुनीता हा, पाटील मॅम. ही जी प्रेयर आहे ना ती कुणाला उद्देशून बोलायची? पहिले आजच्यासाठी स्वतःला उद्देशून बोलायचे, आपल्या फॅमिली मेंबरला, ज्यांना वाटतंय ते फॅमिलीतले लोक असतील, बाहेरचे असतील, त्यांचा डोळ्यासमोर चेहरा आणायचा, आपल्या हार्ट चक्र म्हणजे हृदय चक्रावरती हात ठेवायचे आणि ती प्रेयर कितीही वेळा बोला. 4-5 वेळा बोलली तरी चालेल. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्यांचा चेहरा थर्ड आय समोर आणायचा, डोळ्यासमोर, आणि व्हिज्युअलाइज करायचंय आणि माफ करायचं, ती एनर्जी रिलीज करून टाकायची. ओके, हे झालं माफ करण्याविषयी. आपण आता उद्या परवा याच प्रेयरनी पैसे कसे अट्रॅक्ट करायचे ते पण बघणार आहोत. रिलेशनशिप कसं अट्रॅक्ट करायचं. मॅडम, हा, बोला. एकच मिनिट मी बोलू का? दीपा कुलकर्णी बोलू का? हॅलो. हा, बोला. हा मॅडम, मी पूर्णपणे न्यूट्रल होते. खूप छान. कारण मला मी तुमचे सेशन्स हे महिना झाले युट्यूब वरती ऐकतेय आणि मी ते फॉलो करत होते, पण मी खूप म्हणजे मला न्यूट्रल होते. मला नंतर थोडंसं रडायला आलं होतं, फक्त अगदी थोडंसं, आणि तंद्री म्हणजे लागली कुठेतरी होती. अजून ती भावना स्टक आहे, मग ती बाहेर पडू द्यायची आणि रडायचं जे वाटेल ते. ओके, पण त्या भावना दाबून नाही ठेवायचं, कारण आपल्याला सगळा कचरा घाण काढून टाकायची आहे, रूम आपली साफ करायची आहे, हो की नाही, डेकोरेट करायची आहे छान. येस, नेक्स्ट कोण आहे? मग कोणाचे प्रश्न नसतील तर आपण आजचं सेशन इथेच थांबूया. आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर ग्रुप ओपन केला, ग्रुपवरती प्रश्न विचारायचे आहेत. मी बोलू का? माझ्या Yes, पायांना पण अशी टरफलं निघतात आणि जळवात झाल्यासारखं होतंय, म्हणजे मग चालताना उन्हाळ्यातनं वगैरे खूप टरफलं निघतात त्याचे. त्याच्यासाठी मॅडम उद्या आपल्याकडे रिमेडीज आहे. उद्या आपण 7 चक्राचं एक मेडिटेशन करणार आहोत, 7 चक्र ऍक्टिव्हेट करणार आहोत. त्याचबरोबर कुठल्या चक्रामुळे कुठले प्रॉब्लेम्स येतात, कुठले ब्लॉकेजेस येतात, रेकीची ती एनर्जी आहे, डिवाइन पॉवर, ती फील कशी करायची, उद्या खूप सारे एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. तर त्याच्यामुळे काय, सगळ्यांनी वेळेवरती म्हणजे 4 वाजता जॉईन व्हायचंय. ओके मॅडम, मला लेवल दोन्ही हातांना पण म्हणजे असं बगलेत ना वगैरे, पाठ वगैरे सगळं दुखत राहतंय असं. उद्या आपण घेणार आहोत. ठीक आहे, आता आणखी कोणाचे प्रश्न कोणाचे काही राहिले असतील तर काय करायचं, ग्रुपवरती विचारा, तिथे तुमचे आन्सर्स दिले जातील. ओके मॅडम, लेवल 2 चा मला तुमच्याशी कन्सल्ट करायचं होतं, तर ते मग मला शिकायचंय, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? ते आपले मॅडम ऍडमिशन सुरू आहेत ना, 1 एप्रिल पासून आपलं लेवल 2 मास्टर लेवल सुरू आहे. ठीक आहे, पण तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तिथे डिटेल्स तुम्हाला मिळून. ओके, चलो, त्याचं सेशन. थँक्यू सो मच. ओके, मला फक्त एक विचारायचं होतं की याच्यामध्ये